जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात
शुभमंगल 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 सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखो मोरेश्वरं सीदितं बल्लाळो मुरुडं विनायकमढं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुवरधं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान देवरं गणसंस्थितो गणपती कुर्या सदा मान सावधान शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी मंगलम शुभमंगल सुमूर्त सावधान राजंता करे हे कन्या सगुणा गुणानुपवरा कोणा सासी पुसणे कुर्या सदा मंगल चाप ओढुनी बळे मोडोनिया त्रैलोक्य आशीर्वाद हा उर्या सदा मंगल शुभ बुधवार तिथी कार्तिक मासातली लाभे आज मुहूर्त
जो आरश लांबडी केला व्यक्त करून काव्य इवले सूर्यां सदा मंगलम शुभमंगल सावधान विष्णूला कमला शिवा गिरिजा कृष्णा जसी रुक्मिणी सूर्या सदा मंगलम शुभमंगल संत मंडळी चिंतन करीजे सावधान मंडप हलविणे चिंतन करीजे महादेवाचा जय घंटा प्रमाण टाळी वाजती चिंतन करीजे सावधान सुंदररित्या हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अर्थात झालेला आहे. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान. भेटी चालळा रे लागला लागला भेटी चालळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. हो भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग गातो गुणगान तुझे त्याचे होऊ दे अभंग. वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण. वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण. जीव हरी नाम देह झाला वृंदावन. जीव हरी नाम देह झाला वृंदावन. भेटी चालळा रे लागला लागला भेटी चालळा रे लागला.
विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला. तुझ्या नावाचा रे दोर माझ्या संसाराचा गोफ गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप कधी थकली पाऊले नाही घेतली माघार मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला.
धन्य तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा, नाही अनेक उपमा. प्रातकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. वाचे वदता ही तुळशी, वाचे वदता ही तुळशी, इच्छिले पुरवी मानसी. प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. तुळशी नामाचा निज छंद, तुळशी नामाचा निज छंद, एका जनार्दनी आनंद. नित्य वदता तुळशी, विठ्ठल विठ्ठल. हरी धन्य तुळशीचा महिमा, नाही अनेक उपमा. प्रातःकाळी दर्शन घडता कोटी पुण्ययज्ञ. समचरण सरोजम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभुज तेजस्पुरादिक प्रवेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं. समाधी स्मृतिं भजे ज्ञानदेवम्.
चराचरी आठवले हे आपुले चौफाळुनिया भरे वरी वैसव पाऊले श्री गुरूंची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार याका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रत्यक्ष परमात्म्यानं या भूतलावर अवतार धारण करावा आणि महाविष्णू असणाऱ्या परमात्म्यानं या भूतलावर संत रूपाने यावं आणि शांती ब्रह्म या रूपानं प्रचलित व्हावं असे असणारे आमचे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा आणि तुळशी महात्म्य या प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग नाथ महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि तुळशी महात्म्य या प्रकरणातील आहे. मात्र या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यावश्यक आहे आणि तो म्हणजे असा की आज आपल्या आसनगर गावामध्ये विशेषत्वाने सांगायचं म्हणजे माता तुळशी आणि परमात्मा श्रीकृष्ण यांच्या विवाह सोहळ्या प्रसंगी आज या ठिकाणी ही हरिकीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. इतरांच्या लग्नामध्ये कीर्तन करणं वेगळं आणि देवाच्या लग्नात कीर्तन करणं वेगळं बरं का. तिथे फार कसोटी असते. आज प्रत्यक्ष परमात्म्याच्या आणि माता तुळशीच्या विवाह प्रसंगी या ठिकाणी ही हरिकीर्तनाची सेवा आयोजित केली आहे. सेवेकरता बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे. इथे उपस्थित असणाऱ्या ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्वांच्या चरणी तसेच श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या सेवेला प्रारंभ करूया. श्री संताची माता चरणावरी असो अभंग नाथ बाबांचा 4 चरणाचा आहे आणि तुळशी महात्म्य या प्रकरणातील आहे. या अभंगाचा विचार करायचा झाला तर या अभंगामध्ये नाथ बाबा विशेषत्वानं तुळशीचं महत्व वर्णन करून सांगतात. कोणताही दिवस म्हटला कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमामध्ये निमित्तही फार महत्वाचं असतं. कारण निमित्ताशिवाय केलं जातं त्याला कार्य म्हणत नाही आणि कार्य करायचं म्हटलं तर त्याला निमित्त असल्याशिवाय ते होत नाही. आजचं कार्य जर म्हटलं आजचा सोहळा जर पाहिला तर आजचा सोहळा हा तुळशी विवाहाच्या निमित्ताने. आता तुळशी विवाह म्हटला की आपल्याकडे पूर्वीच्या काळी परंपरा होत्या, आता राहिल्या नाही म्हणून पूर्वीच्या काळी होती. कळतं ना तुम्हाला? माझी भाषा तुम्हाला कळते? म्हणजे कळत असेल तर सांगा, नसेल कळत तसंही सांगा, म्हणजे आपण तशी भाषा आहोत. पूर्वीच्या काळची अशी परंपरा होती, जर विवाह सोहळ्यांना सुरुवात करायची झाली, इकडे लग्न होतात ना, होतात का? आता इथे तुळशीचं झालं म्हणजे बरं. एखाद्याला जर लग्न करायचं झालं किंवा लग्नाची सुरुवात करायची झाली तर कधीपासून करता तो? जेव्हा तुळशीचा विवाह होईल तेव्हा इतर विवाहांना सुरुवात होते. आता मोबाईलचा जमाना आला, व्हॉट्सअप फेसबुकचा जमाना आला, लोक स्टेटस टाकतात, स्टोरी टाकतात. बऱ्याचशा वेळी आम्ही पाहतो, बऱ्याचशा लोकांच्या पोस्टही पाहतो, बरीचशी लग्न झाली सुद्धा. तुळशी विवाहाला 4-5 दिवस बाकी आहेतच, तर बरीचशी लग्नही झाली. पण पूर्वीच्या काळची परंपरा होती, जोपर्यंत तुळशी मातेचा विवाह होत नाही
तोपर्यंत विवाहांना सुरुवात होत नाही. अर्थात विवाह ही प्रक्रिया तुळशीच्या विवाहानंतर सुरू होते आणि ती प्रक्रिया सुरू करण्याच्या आधी जो पाया घातला जातो, जो मुहूर्त पाहून जे केलं जातं ना, तो आहे तुळशी विवाह. अर्थात इतर विवाहांना प्रारंभ करण्यापूर्वी तुळशी विवाह केला जातो आणि तुळशी विवाहानं इतर विवाहांची सुरुवात होते. पण या तुळशी मातेचा विवाह परमात्म्याशी केला जातो. आता मला सांगा, ज्यांच्याशी आम्ही तुळशीचा विवाह केला ते कोण आहे? कोण आहे? जरा जोरात बोला ना. मला वाटतं माझ्यापेक्षा इथे बसलेली मंडळी कितीतरी पटीने जास्त आहे की नाही? श्रीकृष्ण बरोबर माता तुळशीचा विवाह केला जातो. पण का केला जातो? आपल्याला काही शंका पाहायची आहे. मागे 2 वर्षापूर्वी सुद्धा इथे कीर्तन झालं, फक्त आणि फक्त तुळशी शब्दावरच संपूर्ण कीर्तन झालं मला वाटतं. आता सुद्धा आपल्याला तुळशी महात्म्यच पाहायचंय. फक्त मी काय सांगितलं होतं हे मलाही माहिती नाही, तुम्ही काय ऐकलं होतं हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला माहिती नाही. पण तरी आपल्याला तुळशीबद्दल आज वर्णन करायचं आहे. का आजचा दिवस हा तुळशी मातेचा दिवस आहे. आज तुळशी मातेचा विवाह आहे. बरं, तुळशीचंच वर्णन का करायचं? तुम्ही म्हणाल तुळशीचंच वर्णन का? तर त्याचं कारण आहे. बघा, एखाद्या मुलीचं जर लग्न करायचं म्हटलं, 20-22 वर्षाची मुलगी होते. इकडे किती वर्षात करतात? किती वर्षात? 17-18 वर्षात नाही करत. बरं, 20-22 वर्षामध्ये मुलीचा विवाह केला जातो. बरं, 20-22 वर्षाची मुलगी ज्यावेळी विवाह योग्य होते, तिने जवळपास 20 ते 22 वर्ष आपल्या आई वडिलांच्या घरामध्ये काढलेली असतात. पण तोपर्यंत तिला कोणीच म्हणत नाही मुलगी फार कामाची आहे, मुलगी फार सोज्वळ आहे, खूप सुंदर आहे, खूप छान राहते, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहते, तोपर्यंत बोलत नाही. पण ज्या दिवशी तिचा विवाह होतो, ज्या वेळेला ती मुलगी ज्या दिवशी घर सोडून जाते, त्या दिवशी प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव असतं, आता लग्न करून चालली. मुलगी फार चांगली होती. विचार करा, एक सामान्य मुलगी 20-22 वर्ष एखाद्याच्या घरात राहते आणि दुसऱ्या घरी जाते. ज्या दिवशी ती दुसऱ्या घरी निघून जाते त्या दिवशी दिवसभर तिची चर्चा केली जाते. आज आपल्याला प्रत्यक्ष तुळशी मातेचा विवाह पाहायचा आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला चर्चा सुद्धा तुळशी मातेविषयीच करायची आहे. का बरं? ही तुळस म्हणजे नेमका आहे तरी कोण? मला सांगा. सकाळी उठल्यानंतर आपल्याला तुळशीला पाणी घालण्याची परंपरा आहे, आपल्याकडे तुळशीची पूजा करण्याची परंपरा आहे. पण ही तुळस म्हणजे नेमकं कोण आहे? इतरही झाड आहेत. वडाचं झाड आहे, वर्षातून एकदाच पूजा होते, ते सुद्धा फक्त महिलाच करतात. अर्थात प्रत्येक झाडाची विशेषत्वानं पूजा केली जाते, पण त्या पूजा काहीतरी निमित्तानं कधीतरी केल्या जातात. अर्थात नित्यानं त्या पूजा केल्या जात नाही. पण तुळशी हे असं वृक्ष आहे, ही तुळशी माता जी आहे ना, या तुळशीची पूजा ही रोज केली जाते, नव्हे तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला केली जाते. मग या तुळशीमध्ये नेमका सामर्थ्य तरी काय आहे? ही तुळशी नेमका आहे तरी कोण? तिची उत्पत्ती नेमकं कुठून झाली आणि या तुळशीचं महत्व काय आहे? आता खरं पाहिलं तर नाथ बाबा आजच्या अभंगामध्ये तुळशी मातेला धन्यता देऊन तुळशीचा महिमा वर्णन करून सांगतायत. तुम्हाला कळतं? नाथ बाबा तुळशीचा महिमा वर्णन करून सांगतात. आता तुळशीचा महिमा वर्णन करतात, ज्या अर्थी एखाद्याचा महिमा वर्णन केला जातो त्या अर्थी तो व्यक्ती निश्चितपणाने त्या अधिकाराचा असला पाहिजे की नाही? इकडे निवडणूक आली का? महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आले म्हणून मुद्दाम विचारलं इकडे आले का? कारण आम्हाला रस्त्यालाच अडवलं, म्हणजे कुठून आला आणि कुठे चाललं. मात्र पोशाखात असल्यामुळे त्यांना कळलं. काय आता निवडणूक आली म्हणजे जे उमेदवार उभे राहतात ते प्रचाराला येतात का? इकडे येतात का? आमच्याकडे येतात म्हणून विचारलं. बरं, जे उमेदवार निवडणुकीकरता उभे राहिले ते प्रचार करता येतात. बरं, ते उमेदवार प्रचार करता आले की त्यांच्या पार्टीतली गावातील जी लोक आहेत की जी त्यांच्या पार्टीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये आहेत, मग अशी सगळी माणसं एकत्रित होतात. बरं, ती माणसं एकत्रित झाल्यानंतर एक स्टेज केला जातो. साहेब तिथे बसलेले असतात आणि आपल्या साहेबांनी आपल्यासाठी काय काय केलं त्याची यादी दिली जाते. भले त्या साहेबांनी केलं नाही, नुसतं मंजूर करून दिलं तरी सुद्धा त्याची साहेब लोकांचं काय होतं, त्यांनी फक्त मंजूर करून दिलं तरी आपल्या साहेबांनी आपल्याकरता हे दिलं, काय मंजुरी दिली. पण मंजुरी देणं आणि प्रत्यक्ष देणं यात फरक आहे. पण साहेबांनी आपल्याकरता काय काय केलं हे सांगितलं जातं. पण त्या साहेबांबद्दल बोलण्याकरता कोणीही उभं राहतं का?
त्यांच्याबद्दल बोलण्याकरता ज्याला उभं केलं जातं तो सुद्धा अधिकारी असावा लागतो. अर्थात एखादा राजकीय नेता आला तर राजकीय नेत्याचं वर्णन करायचं म्हटलं, त्याचा महिमा सांगायचा झाला तर त्याच्याकरता त्याच्याच क्षेत्रातला एखादा अधिकारी व्यक्ती असावा लागतो. त्याप्रमाणे या अभंगात ज्याचं वर्णन केले ते आहे तुळशी माता आणि वर्णन ज्यांनी केले ते आहे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. मग वर्णन करणाराही श्रेष्ठ आहे आणि ज्याचं वर्णन केलंय, ज्याचा महिमा गायलाय अशी तुळशी माताही श्रेष्ठ आहे. हा, आणि त्या तुळशी मातेचं वर्णन करणारे नाथ बाबा किती श्रेष्ठ आहेत. त्यांचं श्रेष्ठत्व जर पाहायचं झालं तर अगदी थोडक्यात सांगायचं, प्रमाण तुम्ही द्या. हा, प्रमाणांबद्दल जे काही सांगायचं ते मी सांगते. बघा, नाथ बाबांच्या बद्दल जर विचार करायचा झाला तर नाथ बाबांचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे की प्रत्यक्ष परमात्मा त्या नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष राबला, इतका त्या नाथ बाबांचा अधिकार हा मोठा आहे. किती वर्ष राबला परमात्मा? किती वर्ष? बर, आता लक्षात ठेवा बरं का, परमात्मा नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष राबला. मला सांगा, आता इथे बसलेल्या प्रत्येकाचं वय वेगवेगळं आहे. अतिशय 70 ते 80 वयापर्यंत गेलेली माणसं सुद्धा आपल्याला दिसतील. लहान वयापासून तर म्हातारपणापर्यंत परमार्थ करतायत. 50-50, 60-60 वर्ष ज्यांनी परमार्थ केला त्यांना 36 सेकंदाकरता सुद्धा देव आजपर्यंत भेटला नाही. किती? 36 सेकंदापुरता सुद्धा देव मिळत नाही. पण नाथ बाबांच्या घरी तो परमात्मा 36 वर्ष राबला. म्हणजे विचार करा, त्या परमात्म्याचा अधिकार किती श्रेष्ठ, नाथ बाबांचा अधिकार किती श्रेष्ठ असावा. हा, बरं, नुसता परमात्मा राबला नाही, त्या परमात्म्याने नाथ बाबांच्या घरी राहून केलं तरी काय. हा, महाराज म्हणतात पहिली 12 वर्ष त्या परमात्म्यानं नाथ बाबांच्या घरी राहून हा नाथ बाबांना गंध उगाळून देण्याचं कार्य केलं. उगाळी गंध पुरवी माळा आणि पिळा मस्तकी. हा, आता परमार्थिक माणसं पाहिली तर सकाळी सकाळी देवपूजा करण्याची पद्धत आहे. इकडे आहे आंघोळ झाली की देवपूजा करण्याची पद्धत आहे. बरं, आता आपण फक्त दसरा दिवाळीलाच देवाला गंध लावतो, इतर दिवशी आमचे देव बिना गंधाचेच असतात. हा, दसरा दिवाळीला फक्त आम्ही गंध लावतो देवांना. बघा, देवाची पूजा करायची म्हटली की देवाची पूजा करताना देवाला गंध लावणं ही त्याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे. पण नाथ बाबा सकाळी स्नान संध्या उरकल्यानंतर ज्यावेळी देवाची पूजा करायला बसायचे त्यावेळेला नाथ बाबांना देवाला लावण्यासाठी जो गंध नाथ बाबा घ्यायचे ना, तो गंध उगाळून देण्याचं कार्य सुद्धा देवच करायचा. कळतं का तुम्हाला? गंध कोणाला लावायचे? देवाला लावायचे. आणि उगाळून देणारा कोण आहे? हा, अर्थात ज्याला गंध लावायचे तो स्वतः नाथ बाबांना गंध उगाळून देण्याचं कार्य करत होता. महाराज म्हणतात उगाळी गंध पुरवी माळा आणि टिळा मस्तकी. विचार करा, जो परमात्मा ज्याला आम्ही गंध लावण्याकरता सुद्धा आमचा अधिकार पोहोचत नाही, तो परमात्मा नाथ बाबांना गंध उगाळून देण्याचं कार्य करतो. हा आमच्या नाथ बाबांचा अधिकार आहे. चला, पुढची 12 वर्ष तो परमात्मा नाथ बाबांच्या घरी शिखंड हे नाव धारण केलं आणि कावडीनं पाणी भरण्याचं कार्य केलं. हा, संत महात्मे त्याचं वर्णन करताना म्हणतात, कावडीने पाणी ज्या घरी महाराज म्हणतात, कावडीनं पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्तिभाव निळा बंदी त्यांचे पाय. नाथ बाबांच्या घरी परमात्म्यानं कावडीनं पाणी भरण्याचं कार्य केलं. तुम्हाला कावड कळते का? कावडी माहितीये? इकडे पाण्याची टंचाई की पाणी आहे? पाणी मुबलक आहे का?
ती टंचाई आहे. आता पाणी मुबलक आहे आणि वाढणार नाही, पण पूर्वीच्या काळी पाण्याची टंचाई यायची. तुम्हाला अनुभव आहे की मला माहिती नाही, पण पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही लहान असताना पाहिलेले आहे, पाण्याची टंचाई आली की घरातली पुरुष मंडळी सुद्धा, नुसत्या महिला आहेत, घरातले पुरुष सुद्धा, आता महिला डोक्यावर हंडा घेतात, हा दूध डोक्यावर घेऊन पाणी वाहतात. पुरुषांनी पाणी कसं व्हायचं? हा पुरुषांना सुद्धा पाणी व्हायला लागायचं ना, कारण घरातली पाण्याची कमतरता. हा तिथे ज्या वेळेला विहिरीवर गर्दी व्हायची, हा महिला ऐकत नाही, मग तिथे पुरुषांचंही काम लागायचं. मग ते पुरुष पाण्याला जाताना काय करायचं? हा खांद्यावर कावड घेतली जायची, त्या कावडीला दोन बाजूला 2 डबे बांधले जायचे आणि मग त्या कावडीनं पाणी भरण्याचं कार्य केलं जायचं. पण आमच्या नागबाबांच्या घरी तो परमात्मा स्वतः कावडीनं पाणी भरत होता. इतका त्या नागबाबांचा अधिकार श्रेष्ठ होता. ही झाली 24 वर्ष. पहिली 12 वर्ष देवानं गंध उगाळून देण्याचं कार्य केलं. दुसरी 12 वर्ष त्या देवानं आमच्या नागबाबांच्या घरी कावडीनं पाणी भरण्याचं कार्य केलं आणि तिसरी 12 वर्ष आमच्या परमात्म्यानं नागबाबांच्या कीर्तनामध्ये ध्रुपद धरण्याचं काम केलं. आणि ते ध्रुपद फार महत्वाचं असतं बरं का, नाहीतर ते कीर्तन करायला धोक्यात ठरतं. हा तिथे अडथळा आला, हा की सांगून मध्ये कीर्तन करायला धोक्यात ठरतं, म्हणून ते ध्रुपद फार महत्वाचं असतं. त्याला ध्रुपद काय, नागबाबांच्या कीर्तनामध्ये आमच्या परमात्म्यानं ध्रुपद धरण्याचं काम केलं. पण इथलं ध्रुपद जरा वेगळं, मला ध्रुपद सांगायचं होतं म्हणून म्हटलं. काय, नागबाबा ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहायचे, आमचा परमात्मा नागबाबांच्या कीर्तनात उभं राहायचा. आता मला सांगा, कीर्तनात काय केलं जातं? कीर्तनात कोणाबद्दल बोललं जातं? नक्की ना? नक्की का तेवढंच सांगा फक्त. कीर्तनात कोणाबद्दल बोललं जातं? आपल्याकडे कोणाबद्दल बोलतात? ज्यानं तारीख दिली त्याच्याबद्दल, जे गायला उभे राहिले त्यांच्याबद्दल. इथे आमची भेट झाली, त्यांनी आम्हाला असं मार्गदर्शन केलं, त्यांनी आम्हाला या भागात बरेच कार्यक्रम दिले. हा असं का? आता कीर्तनातलं 80% कीर्तन जे घेतात त्यांच्यावरच जातं ना. हा म्हणून मी विचारत नाही घेणाऱ्याचं नाव काय. कीर्तनात आम्ही नको त्यांच्याबद्दल वर्णन करत असतो, पण कीर्तनात कोणाबद्दल बोलायचं? देवाबद्दल बोलायचंय. कीर्तनात जर गायन करायचं असेल तर कोणाचं गायन करावं? अजूनपर्यंत तरी देवाचंच भजन करतात. कीर्ती मानवाची गावलाय, ओ कीर्ती मानवाची गावलाय, ओ कीर्ती मानवाची गावलाय, ओ कीर्ती मानवाची गावलाय. वर्णावरती थारे एक पांडुरंगाची, वर्णावरती थारे एक पांडुरंगाची, वर्णावरती थारे एक पांडुरंगाची, वर्णावरती थारे एक पांडुरंगाची. ओ कीर्ती मानवाची गावलाय, ओ कीर्ती मानवाची गावलाय, ओ पांडुरंगाची कीर्ती मानवाची गाऊ नये. कीर्तनामध्ये जर थोरी वर्णायची असेल, हा गायन करायचं असेल, यश गायचं असेल तर कोणाबद्दल गावं? त्या परमात्म्याच्या बद्दल गावं. इतरांबद्दल ते हा गाणं व्यर्थ आहे. तुम्ही इतरांची किती जरी नावं घेत बसली तरी सुद्धा हा तुमचा उद्धार होणार नाही. पण तुम्ही जर देवाचं नामचिंतन केलं तर तुमचा निश्चितपणानं उद्धार आहे. म्हणून कीर्तनामध्ये देवाचं नामचिंतन केलं जातं, देवाचं यश गायलं जातं. पण नागबाबांच्या बाबतीत विशेषता अशी, नागबाबा ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहायचे हा आणि ज्याच्याबद्दल कीर्तनात बोलायचे, महाराज त्याचं वर्णन करतात, ज्याची यश गायची कीर्तनी तो स्वयं आपण चक्रपाणी, श्रीनाथाचे ध्रुपद धरुणी, साहित्याला गुणी उभा असे. महाराज म्हणतात नागबाबा कीर्तनामध्ये परमात्म्याबद्दल बोलायचे आणि तोच परमात्मा आमच्या नागबाबांच्या कीर्तनात ध्रुपद धरून उभा असायचा. अर्थात इतका अधिकार आमच्या नागबाबांचा होता आणि इतके अधिकारी असणारे नागबाबा तुळशीचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल
तर आता आपण आपल्या सामान्य बुद्धीनं नागबाबांचा अधिकार पाहू. ही झाली संतांची बुद्धी. आपण आता आपल्या सामान्य बुद्धीनं नागबाबांचा अधिकार पाहू. समजा आता जी इथे जेवणाची पंगत बसलेली होती, हे एक लग्न झालं बरं का. आपल्याकडे मोठ्या माणसाचं लग्न म्हटलं की त्याच्या लग्नात किती पब्लिक असते? 1000-2000 पब्लिक गावातल्या माणसाच्या लग्नाला येते. मग तो माणूस महिनाभर धडपड करतो, पत्रिका वाटा, प्रत्येकाला आमंत्रण द्या, इतकी लोक येतील त्यांच्या जेवणाची सोय करा. आता इथे हा लग्न सोहळा होतो हे फार विशेष आहे आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं होतो हे त्याच्याही पेक्षा विशेष आहे. गावोगावी तुळशी विवाह केले जातात पण 50 माणसांमध्येच केले जातात, पण इतक्या मोठ्या संख्येनं याच गावामध्ये तुळशी विवाह केला जातो. अतिशय सुंदर इथे बाहेरून जाणाऱ्या माणसाला इथे तुळशीचं लग्न आहे की खरोखर एखाद्या माणसाचं हे कळणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने इथे तुळशी विवाह केला जातो. असो, पण त्या विवाहाला या ठिकाणी जी गर्दी जमली त्यानुसार जर पाहिलं तर त्यानंतर नियोजन महत्वाचं आहे. अतिशय सुंदर रीतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. बरं, या कार्यक्रमामध्ये काहीतरी रंगरूप भरण्याकरता आणि पब्लिक जमण्याकरता आपण एक महत्वाचा कार्यक्रम करतो, तो म्हणजे कसला कार्यक्रम करतो? कीर्तनाचा नाही. पब्लिक जमण्याकरता कीर्तनाचा कार्यक्रम नसतो. तो कोणता कार्यक्रम? भोजनाचा कार्यक्रम. समजा हा भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. तुमच्यापैकी एखाद्याची पत्नी त्या भोजनाच्या पंगतीमध्ये वाढते आणि तुमचा समवयस्क माणूस अगदी तुमच्याच वयाचा, तुमची पत्नी जेवण वाढत असताना जाऊन तुमच्या पत्नीच्या खांद्यावर बसला तर काय प्रतिक्रिया असेल तुमची? तुम्हाला बोलता येतं ना? समजा तुमची पत्नी त्या पंगतीमध्ये जेवण वाढते आणि तुमच्याच वयाचा एखादा माणूस गेला आणि तुमच्या पत्नीच्या खांद्यावर बसला, त्यानं तुमच्या पत्नीला धरलं, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? माझ्यापर्यंत आवाज करायची चिंता करू नका. जर असं एखाद्यानं केलं तर आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त करून दाखवली. इथे येथे कटू सत्य, सत्य नेहमी कडू असतं पण ते खरंय. बघा, आपली प्रतिक्रिया ही टोकाची असणार आहे. पण नागबाबांच्या घरी भागवताचं श्रवण असायचं. भागवत श्रवण झाल्यानंतर नागबाबा आलेल्या प्रत्येक माणसाला प्रसाद वाटायचे. लोक नागबाबांची परीक्षा घेत होते. नागबाबांना रागच येईना. बरेच प्रयत्न केले. लोक त्यांना शांतीब्रह्म म्हणायला लागले. यांना रागच येत नाही. आता राग आणण्याकरता काहीतरी करावं लागेल ना. आता आपल्यासारख्याला राग आणण्याकरता फार काही करायची गरज नाही, पण ते नागबाबा आहेत, ते शांतीब्रह्म आहेत, त्यांना राग कसा आणायचा म्हणून त्यांना राग आणण्याकरता गावातल्या एका ब्राह्मणानं खोडी केली आणि म्हणे इतर कोणत्या गोष्टीचा जरी एखाद्याला राग आला नाही तरी आपल्या पत्नीची आपल्या डोळ्यासमोर जर एखाद्याने छेड काढली तुळशीलाही धन्यता दिली आणि तुळशीचा महिमा वर्णन करून महिम्यालाही धन्यता दिली. बरं, तो महिमा किती धन्य आहे, ती तुळस किती धन्य आहे, तर त्या धन्यतेला कोणत्याही प्रकारची उपमा देता येणार नाही इतका तो धन्य. उपमा शब्दाचा वेगळा अर्थ लावू नका, पण त्याला कोणत्याही प्रकारची उपमा देता येणार नाही इतका त्या तुळशीचा महिमा धन्य आहे. आता महिमा बऱ्याच गोष्टींचा वर्णन केला जातो. आता महिमा
बऱ्याच वेळेला आम्ही महिमा शब्द वापरतो. समजा आता 1 ते 1.5 महिन्यानंतर त्र्यंबकची वारी येते. तुम्हाला जवळ आहे ना? त्र्यंबकची वारी येते. हा, मग आम्ही काय म्हणतो? आता निवृत्तीचा महिमा आहे, वारी आहे, आता आम्हाला वारीला गेलं पाहिजे. महिमा, बऱ्याच ठिकाणी महिमा शब्द वापरला जातो, पण या महिमामध्ये महाराज तुळशीचा महिमा वर्णन करून सांगताय. पण ज्या तुळशीचा महिमा वर्णन करून सांगताय, मी सुरुवातीला शंका मांडली की तुळशी म्हणजे नेमका आहे तरी कोण? आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला, विठ्ठल याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वैज्ञानिक कारण असलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर तुळशीला धन्यता देण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. पण तुळशीला धन्यता देण्यामागे नेमकं असं काय कारण आहे? आम्हाला 5वी-6वीला असताना एक इंग्रजीमध्ये धडा होता. त्या धड्यामध्ये प्रत्येक झाडाचा एक विशेष असा उपयोग आहे, प्रत्येक वनस्पतीचा काहीतरी विशेष उपयोग आहे. आणि म्हणून आपला शिष्य परिपक्व झालाय की नाही हे पाहण्याकरता वनस्पती शास्त्रामध्ये असणाऱ्या एका गुरूंनी आपल्याला शिष्याला सांगितलं, म्हणजे बाळा जा, या वनामध्ये जा आणि या वनामधून अशी एखादी वनस्पती आणून दाखव ज्या वनस्पतीचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला माझी भाषा कळते का ते पहा. त्यानं सांगितलं, बाळा वनामध्ये जा, वन कळतं ना, हा, रानात जा आणि रानामधून अशी एक वनस्पती आण की ज्या वनस्पतीचा कोणताच उपयोग होत नाही. तुम्हाला कळतं ना? हा, म्हणजे ती निरुपयोगी आहे, ती विनाकारण आहे, तिचा कोणताच उपयोग नाही. अशी एखादी वनस्पती जाऊन घेऊन ये. आपल्या गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे तो शिष्य रानामध्ये गेला आणि रानामध्ये गेल्यानंतर दिवसभर फिरला आणि संध्याकाळच्या वेळेला तो शिष्य आपल्या गुरुजींकडे आला. म्हणे, गुरुजी, मी पूर्ण दिवस रानामध्ये गेलो, रानातल्या प्रत्येक वनस्पतीचं निरीक्षण केलं, प्रत्येक वनस्पतीचा अभ्यास केला, पण रानामध्ये अशी एकही वनस्पती शोधून सापडली नाही की जिचा कोणताच उपयोग नाही. तुम्हाला कळतं का? ज्या अर्थी या वनस्पतीचा काहीही उपयोग नाही हे जाणण्याकरता ती काय उपयोगी येते हे सुद्धा काळजी गरजेचं असतं की नाही? नाही कळत? समजा याचा काहीच उपयोग नाही, हा, हे सांगण्याकरता लोक कधी सांगतात की यांचा काही उपयोग नाही. त्यांच्याबद्दल आपल्याला जेव्हा कळत नाही तेव्हा आम्ही म्हणतो त्याचा काही उपयोग नाही, किंवा एखादा खरंच निरुपयोगी असला की मग आम्ही म्हणतो उपयोग नाही. पण ज्या अर्थी प्रत्येक वनस्पती कोणत्या प्रकारे उपयोगाला येते हे त्याला कळतं, आणि हे कळतं की नाही हे पाहण्याकरता गुरुजींनी त्याला वनात पाठवलं होतं. अर्थात रानावनामध्ये उगवलेली सर्वसामान्य वनस्पती, त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये काहीतरी गुणधर्म आहे. झाडांच्या बाबतीत विचार केला तर झाडांना आम्ही विशेष महत्व देतो, पण झाडांना विशेष महत्व देण्यामागचं कारण काय हो? आता ऑक्सिजनची किंमत किती आहे ती किंमत फक्त कोरोनामध्ये कळाली. इकडे होता का जास्त जोर? आमच्याकडे भरपूर जोर होता. आणि ऑक्सिजनची किंमत किती आहे ना ही आम्हाला कोरोनाच्या काळात कळाली. पण ती झाडं दिवसभर आम्हाला विनामूल्य ऑक्सिजन पुरवत असतात. म्हणून पूर्वीच्या काळी लोक घराच्या आजूबाजूला झाडं लावायचे, कारण दिवसा आम्ही झाडांच्या सोबत असतो, त्या झाडांच्या समागमामध्ये आम्हाला ऑक्सिजनची प्राप्ती होते. आणि आपल्याकडे रात्री झोपतात, रात्री झाडही झोपली जातात आणि मग त्या झाडांमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पण दिवसभर झाडांच्या त्या समागमामध्ये मानवाला ऑक्सिजन मिळत राहतं, म्हणून पूर्वीच्या काळी लोक घराच्या आजूबाजूला झाडं लावायची. आता घराच्या आजूबाजूला झाडं लावायला घराच्या बाजूला जागाच शिल्लक राहिला नाही. इकडे तरी आहेत, आमच्याकडे
गावागावामध्ये कार्यक्रम करण्याकरता आता जागा सुद्धा शिल्लक राहिल्या नाही. प्रत्येक ठिकाणी घराला लागून घरं होत गेली. आता झाडं लावायला जागा शिल्लक राहिली नाही. पण झाडं लावण्यामागचं विशेष कारण असं की झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजनची प्राप्ती होते आणि हा झाडं लावण्याचा संदेश आजकालच्या नेत्यांना वाटतं आम्ही उठतो आणि झाडं लावा झाडं जगवा सांगतो. हा त्यांनी दिलेला संदेश नाही. हा संदेश आमच्या ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी दिलेला आहे. नगरीची रचावी, जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानाविध. आमच्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की नगरांची रचना करावी, जलाशयांची निर्मिती करावी आणि विविध प्रकारची म्हणजे विविध जातीची ती वनं आम्ही उत्पन्न करावी. हे आमच्या ज्ञानोबारांनी सांगून ठेवलंय. आता आम्ही आजकाल जलाशयांची निर्मिती करतो. आम्हाला वाटतं आम्हाला आपुलकी म्हणून आम्ही निर्मिती करतो. आम्ही झाडं लावतो. आम्हाला वाटतं आम्हाला फार कळतं, आम्हाला फार विज्ञान येतं म्हणून आम्ही झाडे लावतो. पण आम्हाला ही गोष्ट आमच्या संतांनी त्या काळामध्ये सांगून दिलेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी झाडं लावण्याची प्रक्रिया आम्ही करत असतो. कारण ती झाडं आम्हाला दिवसा ऑक्सिजन देतात की जो ऑक्सिजन आम्हाला जगण्यासाठी अतिशय गरजेचा आहे. पण त्या झाडांमध्ये जसे गुणधर्म आहेत तसे वाईटही धर्म आहेत ना. ती झाडं आम्हाला दिवसभर ऑक्सिजन देतात पण रात्रीच्या वेळी जी झाडं दिवसभर ऑक्सिजन पुरवतात ती झाडं रात्री कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. पण या जगामध्ये एक वनस्पती अशी आहे जी तुम्हाला दिवस रात्र अगदी कोणत्याही कालावधीमध्ये तुम्ही तिच्याजवळ जा ती कायम आणि कायम आपल्याला ऑक्सिजन देण्याचं कार्य करते. काय आहे त्या वनस्पतीचं नाव? तुळशी. आणि म्हणूनच वनस्पती तुळशी नावाची जी वनस्पती आहे ती आपल्याला अखंड ऑक्सिजन, त्याला मराठीत काय म्हणतात? काय म्हणतात? प्राणवायू म्हणतात. की ज्याच्यामुळे आज आमचे प्राण इथपर्यंत आहेत. तो प्राणवायू ती तुळस आम्हाला दिवसभर पुरवत असते. बरं तिच्याबद्दल तुम्ही तिला किती पगार देता हो? दिवसभर जी तुळस तुम्हाला ऑक्सिजन पुरवते तिला तुम्ही किती पैसे देता? नाही ना. अर्थात कोणत्याही प्रकारचं मूल्य न घेता जी आम्हाला दिवसभर प्राणवायू प्रदान करते. विचार करा त्या तुळशीचा महिमा किती आगत असेल. पण प्राणवायू प्रदान करणारी ही तुळशी म्हणजे नेमका आहे तरी कोण? तर महाराज त्या तुळशीची आख्यायिका सांगतात. बघा, भगवान शंकर एकदा तपामध्ये विलीन असताना इंद्र भगवान शंकरांच्या जवळ आला आणि भगवान शंकराने जाग करण्याचा प्रयत्न करू लागला. पण भगवान शंकर तपश्चर्येमध्ये विलीन असल्या कारणानं इंद्राच्या जागे करण्याला काही जागे होईना. म्हणून इंद्राला राग आला. म्हणे देवांचा राजा आहे. कोण? आणि ज्याला जाग करताय तो कोण आहे? आता देवांचा राजा जरी असला तरी ज्याला जाग करण्याकरता आला तो देवांचा देव आहे ना. महाराज, तो इंद्र भगवान शंकरांना जाग करण्याचा प्रयत्न करायला लागला का? तो देवांचा राजा आहे. पण तो देवांचा राजा असणारा इंद्र विसरला की मी ज्याला जाग करतोय तो देवांचा देव आहे. मी देवांचा राजा असून सुद्धा भगवान शंकर उठत नाही. म्हणून त्या इंद्राला क्रोध आला आणि क्रोधानं इंद्रानं आपल्या हातातलं वज्र भगवान शंकरांच्या जटेवर फेकलं. आता इंद्राचं वज्र जर पाहिलं तसं रामाचा बाण जसा परत येत नाही तशी इंद्राच्या वज्रामध्ये ताकद आहे. कारण वज्र ही इंद्राचं प्रमुख शस्त्र आहे. मग त्या इंद्रानं काय केलं? ते वज्र भगवान शंकरांच्या जटेवर फेकलं आणि भगवान शंकरांच्या जटेचा काही भाग बाजूला झाला आणि त्या जटेतून एका बालकाची उत्पत्ती झाली. त्या बालकाचं नाव आहे जालंधर. भगवान शंकरांच्या जटेतून जो जन्माला आला त्याचं नाव आहे जालंधर. हा जालंधर पुढे जाऊन पराक्रमी झाला आणि क्रोध आला आणि त्या क्रोधातून उत्पन्न झालेला आहे ना म्हणून तो राक्षसी प्रवृत्तीचा निघाला. पण राक्षस असणाऱ्या त्या जालंधराला अतिशय सुसंस्कृत अशी रुंदा नावाची पत्नी मिळाली आणि ही रुंदा इतकी पतिव्रता होती की ज्या वेळेला आपला पती घराच्या बाहेर जाईल, पती घराच्या बाहेर गेला की आजकालच्या महिला एकच काम देतात, फक्त आणि फक्त आराम. पती घरातून बाहेर गेला की तेव्हा जी झोप लागली जाते ती घरी येता येता झोपलं जाते. बरोबर की नाही? कारण आजकाल फ्लॅट सिस्टम निघाली. प्रत्येक नवरा बायको दोघेच जण राहतात. पती कामाला गेला, सकाळची कामं सगळी उरकली की तिथून झोपा काढल्या जातात. उठतात तरी
कामावरून येण्याच्या आधी. पण ती रुंदा इतकी पतिव्रता होती की ज्या वेळेला आपला पती घराच्या बाहेर जाईल त्यावेळेला ती रुंदा आपल्या आराध्यांच्या समोर बसून, देवाच्या समोर बसून आपल्या पतीच्या रक्षणाकरता परमात्म्याची सेवा करत बसायची. आणि रुंदीच्या या पतिव्रत्यामुळे त्या जालंधराला इतकं बळ आलं होतं की प्रत्यक्ष देवाला सुद्धा त्या जालंधराला मारणं शक्य झालं नाही. अहो, ज्या भगवान शंकरांनी जालंधराची उत्पत्ती केली त्या भगवान शंकरांना सुद्धा जालंधराला मारता येईना. मग आता त्या जालंधराचं वध करण्याकरता नेमकं करावं तरी काय, हा सगळ्यांना प्रश्न पडला. मग अशा वेळेला जालंधर घरातून बाहेर गेलेला असताना देवांशी त्याचं युद्ध चालू होतं आणि त्याच वेळी भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि रुंदेच्या घरी आले. रुंदेच्या घरी आल्यानंतर रुंदेला आवाज दिला, अगं रुंदा, मी युद्ध जिंकून आलेलो आहे, ये इकडे. रुंदा भगवंताच्या जवळ आली आणि भगवंत जो जालंधराच्या रूपामध्ये बसलेला होता त्या भगवंतानं रुंदेला जवळ घेतली. रुंदेचं पातिव्रत्य भंग झालं आणि रुंदेचं पातिव्रत्य ज्या क्षणाला भंग झालं त्याच क्षणाला भगवान शंकरांनी त्या जालंधराचा वध केला. पण पतिव्रता असल्या कारणानं ज्या व्यक्तीच्या आपण जवळ आहोत तो आपला पती नाही हे रुंदेच्या लक्षात आलं. कारण खरी जी पतिव्रता आहे तिला पतीचा स्पर्श ओळखल्याशिवाय राहणार नाही. पती जवळ आल्यानंतर ज्या वेळेला तिने स्पर्श पाहिला त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की ज्यानं आपल्याला स्पर्श केलाय तो आपला पती नाही. त्या रुंदेला क्रोध आला, म्हणे तुम्ही माझे पती नाही, तुम्ही कोण आहात, तुमच्या मूळ रूपामध्ये या. त्यावेळेला भगवान विष्णू त्यांच्या मूळ रूपामध्ये आले आणि मग त्यांनी सर्व हकीकत रुंदेला सांगितली. मग ती रुंदा जी आहे त्या रुंदेनं आमच्या परमात्म्याला शाप दिला, म्हणे मी माझा पती कसाही असला तरी माझ्या पतीशी एकनिष्ठ आहे आणि तुम्ही माझं पातिव्रत्य भंग करण्याचं काम केलं आणि म्हणूनच माझं पातिव्रत्य भंग करण्याचं काम केल्या कारणानं आजपासून तुम्ही दगड होऊन पडाल. काय शाप दिला रुंदेनं? आजपासून तुम्ही दगड होऊन पडाल आणि त्या दगडाची आम्ही आमच्या देवघरात पूजा करतो. काय नाव त्याचं? शालिग्राम. म्हणजे आख्यायिका तुम्हाला माहिती आहे. त्याच दगडाची आम्ही आमच्या देवघरात पूजा करू लागलो, त्या दगडाला शालिग्राम असं नाव पडलं. आणि मग ती रुंदा आपल्या पती बरोबर अर्थात जालंधराच्या समवेत ती रुंदा सती गेली. आता विचार करा, प्रत्यक्ष परमात्मा आहे. या सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्याच्या सत्तेनं घडतात असा तो परमात्मा आहे. पण अशा परमात्म्याला सुद्धा दगड बनवणे, जो दगडाची स्त्री करू शकतो त्याला सुद्धा दगड बनवण्याचं सामर्थ्य जिच्या असतं तिला पतिव्रता म्हणतात. आणि तुकोबाराय त्या पतिव्रतेचं वर्णन करताना म्हणतात, काय म्हणतात तुकोबाराय, की जी पतिव्रता आहे ती पतिव्रता देवावर सुद्धा सत्ता गाजवू शकते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, पतिव्रतेची देवावर सुद्धा सत्ता राहते पण त्याच्याकरता ती पतिव्रता असावी लागते. आता आजकालच्या पतिव्रता वेगवेगळ्या आहेत बरं का. आजकाल स्वतःला पतिव्रता म्हणून घेणाऱ्या पण पतिव्रता असतील की नाही याचा संशय आहे. आजकालच्या पतिव्रता कशा, नवऱ्याने सांगितलेलं नुसतं काम जरी ऐकत असली तरी ती म्हणते मी माझ्या नवऱ्याने सांगितलेली कोणतीच गोष्ट टाळत नाही, म्हणजे मी काय पतिव्रता आहे. पण पतिव्रता त्याला म्हणत नाही, पतीच्या मनात यायच्या आधी तो विचार जिच्या मनात येतो आणि तो कृतीत उतरला जातो तिला पतिव्रता म्हणा. अर्थात त्यानं सांगितल्यानंतर करते म्हणून ती पतिव्रता झाली असं नाही. आणि त्या पतिव्रतेचं सामर्थ्य इतकं आवाज आहे. पूर्वीच्या काळी जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे, म्हणे त्या पतिव्रतेनं एकदा विषय असा झाला, प्रसंग असा घडला की एक जण पूर्वीच्या काळी कांडलं जायचं, माहितीये का, दळण दळणं काढणं कळतं ना, कशामध्ये, उखळीमध्ये. काय वापरतात त्याच्याकरता, मुसळ. बरं, उखळ मुसळ, त्या ठिकाणी मुसळीमध्ये ती दळण कांडत होती आणि त्यावेळेला अचानक घरात पती आला. पती आपल्या घरात आल्यानंतर पतीने तिला आवाज दिला, तिच्या लक्षात आलं की काहीतरी हवंय, म्हणून तिनं हातातला मुसळ की जो वरच्या बाजूला गेला होता
हा, मुसळ ज्या वेळेला कांडता कांडता असा वर गेला त्याच वेळेला तिच्या पतीचा आवाज आला. हवेमध्ये गेलेला मुसळ तिला तसाच हवेत ठेवला आणि आपल्या पतीजवळ गेली. तेवढ्यात बाजूच्या घरातली एक स्त्री तिच्या घरी आली होती. तिने विचार केला, मुसळ जो आहे तो नुसता उखळीमध्ये ठेवला आणि उखळ जर मुसळापेक्षा लहान असेल तर उखळही पलटी होते त्या मुसळाच्या वजनामध्ये, पण हवेमध्ये मुसळ आपोआप करमतोय त्याच्या मागचं कारण काय? म्हणे काही जादूटोणा. पण जादूटोणा करण्यासारखी ही स्त्री वाटत नाही. मग तिला विचारलं, काय ग तुझ्या हातामध्ये असणारं मुसळ वरच्यावर तरंगलं त्याच्या मागचं कारण काय? तिने सांगितलं, काही नाही, मी माझ्या पतीची प्रत्येक आज्ञा पाळते, त्यांना जसं हवं तसं वागते. तिने सांगितलं नाही मी पतिव्रत आहे, तिने सांगितलं मी माझ्या पतीची प्रत्येक आज्ञा पाळते आणि त्यांना कशाची तरी गरज होती आणि म्हणून माझ्या हातातलं मुसळ खाली जाता जाता तिकडे त्यांच्याकडे जाण्याचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मुसळ तसाच ठेवून मी निघून गेले. तिने विचार केला, म्हणे आता आपल्यालाही पतीचं ऐकावं लागेल. पतीला सांगितलं, हे बघा उद्यापासून मी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकणार आहे, तुम्ही जसं सांगाल तसं मी ऐकणार आहे. आणि म्हणून एक काम करा, मला जसं जसं आवडतं तसंच तुम्ही सांगत जा. आपल्या पत्नीचा हट्ट पाहून पतीनेही सुरुवात केली. 2 ते 3 दिवस तिने आपल्या पतीचं ऐकायला सुरुवात केली आणि तिसऱ्या दिवशी जो प्रयोग शेजारच्या घरी पाहिला होता तोच प्रयोग करायला गेली. म्हणे आता मी इथे दळण काढते आणि तेवढ्यात तुम्ही बाहेरून या आणि मला आवाज द्या. असं करता करता तेवढ्यात दळण काढता काढता तिनं त्या ठिकाणी पतीचा आवाज घेतला, तिने आवाज दिला आणि हातात असणारा मुसळ वरच्या दिशेला जे गेलं होतं ते मुसळ तसंच ठेवून जायला निघाली. आता मला सांगा ते त्याच जागी राहील का? कलियुग आहे, समोरचा करतो तसं करण्याचा जरी फायदा निघाला असला तरी सुद्धा ती पतिव्रता आहे. अहो जी देवावर सुद्धा सत्ता गाजवते तिच्याकडे मुसळ वर ठेवण्याचं काय एवढं विशेष? ती मुसळ सहज वर ठेवू शकते ना. पण पतिव्रतेचं सामर्थ्य इतकं आगाध आहे की ती पतिव्रता देवावर सुद्धा सत्ता गाजवू शकते. आणि त्या रुंदेचा अधिकार इतका मोठा होता की त्या रुंदेनं परमात्म्याला शाप दिला आणि परमात्म्याला सुद्धा दगड व्हावं लागलं. इतका अधिकार त्या रुंदेचा होता. ती रुंदा जालंधराबरोबर सती गेली आणि जालंधराच्या आणि रुंदेच्या राखेतून जे रोपटं जन्माला आलं त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे तुळस. इकडे एखादा व्यक्ती जर गेला तर तिथे तुळस लावतात का? पूर्वीच्या काळी काही प्रथा होत्या, तिथे काहीतरी नेऊन लावलं जायचं त्या आस्तीच्या बाजूला. तर बघा, रुंदीच्या आणि जालंधराच्या राखेतून जे रोपटं जन्माला आलं त्या रोपट्याचं नाव आहे तुळस. आणि मग ती तुळस पतिव्रतेची खूण म्हणून परमात्म्यानं आपल्या गळ्यात धारण केली. आता प्रमाण लक्षात येत असेल तर म्हणा, त्या तुळशीला सामर्थ्य देण्याकरता त्या तुळशीचं सामर्थ्य जगाला कळावं आणि पतिव्रतेची खूण आपल्या गळ्यामध्ये मिरवावी याच्याकरता आमच्या परमात्म्यानं त्या तुळशीचा हार गळ्यामध्ये धारण केला आणि कमरेवर हात ठेवून उभा राहिला. महाराजांचं वर्णन करतात, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर घ्यायचे झाले. अर्थात त्या तुळशीला आमच्या परमात्म्यानं गळ्यात धारण केले. बरं, नुसती परमात्म्यानं धारण केली नाही, त्या परमात्म्यानं आपल्या गळ्यात तर धारण केली, पण आपले जे कोणी भक्त आहेत, जे कोणी परमात्म्याचे नामधारक आहेत, त्यांना सुद्धा त्या तुळशीची माळ गळ्यात घालून मिरवण्याचा आग्रह केला. नुसता परमात्म्याने आग्रह केला असं नाही, आमच्या संतांनी सुद्धा सर्वांना तोच आग्रह केला. तुकोबारायांच्या बाबतीत विचार केला तर आमचे तुकोबार आहे, ज्या वेळेला तुकोबारायांची कीर्ती संपूर्णपणे पसरली त्यावेळेला शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना नजराणा पाठवला. म्हणे, तुकोबा तुमची कीर्ती आमच्या कानावर आलेली आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. त्या उद्देशानं तुकोबारायांना आमच्या शिवाजी राजांनी नजराणा पाठवला. पण तो नजराणा आमच्या तुकोबारायांनी नाकारला. म्हणे, मला हा नजराणा नको, हा नजराणा मला नको. जर तुमच्या राजांना मला काही द्यायचंच असेल तर जा आणि जाऊन तुमच्या राजांना सांगा, म्हणे जर तुम्हाला मला काही द्यायचंच असेल तर काय करा, कंठी मिरवा तुळशी व्रत करा.
आणि एकादशीचं व्रत करा असा तुकोबारायांनी आमच्या शिवाजीराजांना आग्रह धरला. बरं, नुसता शिवाजीराजांना आग्रह धरला नाही, तर तुकोबारायांनी ती खूण आपल्या गळ्यातही मिळवली. का बरं मिळवली? कारण देवाला जर काही आवडत असेल तर देवाला त्याचं नामचिंतन आवडतं आणि त्याचं नामचिंतन करणारे, त्याचे भक्त असणारे जे आहेत ना, ते वैष्णव अखंडपणे त्या तुळशीची माळ गळ्यात घालून मिरवतात. कारण ही वैष्णवांची बाह्य लक्षणं आहेत. आवडे देवाची ऐका तो रात्रंदिवस. पण आपल्याला पुढचं चरण फार महत्वाचं आहे. काय म्हणतात महाराज? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज म्हणतात गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ ते वैष्णव धारण करतात आणि अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असतो. काय ते वैष्णव जे आहेत ते गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालून करतात. आता बघा, जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ येत नाही तोपर्यंत आम्हाला परमात्म्याचा अधिकारी होता येत नाही. ही तुळशीची माळ गळ्यात धारण करणं म्हणजे काही सहज नाही. ही तुळशीची माळ गळ्यात धारण करणं म्हणजे देवाशी आपलं नातं जोडणं आहे. असं म्हणत नाही की ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं देवाशी नातं नाही. प्रत्येकाचं देवाशी नातं आहे. कारण परमात्म्यानं सांगितलंय ममे वंश जीव लोके. प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे, प्रत्येकाचं त्याच्याशी नातं आहे. पण जोपर्यंत त्या देवाच्या नावाची खूण म्हणून ही तुळशीची माळ आपल्या गळ्यात येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्ही परमात्म्याशी जोडलो गेलो नाही. का बरं मला सांगा? एखादा मुलगा एखादी मुलगी पती पत्नी म्हणून मिळवायचा असेल तर त्यांच्यामधलं लिंकिंग काय? त्यांना जोडणारी गोष्ट काय? नुसतं मंगळसूत्र का? लग्न आहे. पण ते लग्न झालं हे कशावर ओळखतात? कशावर ओळखतात? नुसतं जमलं तरी म्हणतो का आम्ही लग्न झालं? हे दोघे नवरा बायको म्हणतो का? ज्या वेळेला तो मुलगा त्या मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाले, त्याच्या मुलाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात आलं की समजावं हे दोघे पती पत्नी आहेत, नवरा बायको हे समजावं. पण त्यांचं एकमेकांशी नातं जोडण्याकरता मंगळसूत्र हे मध्ये घातलं जातं. अर्थात मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं जातं. ज्या क्षणाला तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं त्या क्षणापासून ती मुलगी, ती स्त्री त्या पुरुषाची किंवा त्या मुलाची पत्नी होते. त्याप्रमाणे आम्हाला जर देवाशी नातं जोडायचं असेल तर देवाशी नातं जोडण्याकरता देवाच्या नावाचं हे पहिलं मंगळसूत्र आपल्याला आपल्या गळ्यात घालावं लागतं. त्या वेळेला देवाच्या नावाचं मंगळसूत्र आलं की मग आम्ही त्या देवाचं पत्नी म्हणून कर्तव्य बजावतो. संत स्वतःला पुरुष म्हणून घेत नाही. संत म्हणतात की तो देव आमचा पती आहे. तो देव जो आहे ना तो आमचा स्वामी आहे, तो आमचा पती आहे आणि आम्हाला त्यांची कामारी म्हणून राहायचंय. कामारी 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 होईल.
संत म्हणतात ना, आम्हाला त्या देवाशी कामारी म्हणून राहायचंय, दासी म्हणून राहायचंय. अर्थात देवाशी नातं जोडण्याकरता ही देवाच्या नावाचं मंगळसूत्र अर्थात ही पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये धारण करणं फार गरजेचं आहे. बरं, माळ गळ्यामध्ये घालण्याकरता इतरही मणी आहेत ना, इतरही वृक्ष आहेत ना, त्यांच्या काड्यांची माळ आम्ही गळ्यात घालू शकतो. पण ती न घालता आम्ही तुळशीचीच मणी गळ्यामध्ये का घालतो? आता बघा, आपण जे माळ घातले ती तुळशीचीच आहे की नाही हे मी सांगू शकत नाही, कारण माळ बनवताना प्रत्येक जण कसल्या बनवतात मला माहिती नाही. पण ओरिजिनल तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्याची आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. आणि ही तुळशीची माळ 108 मण्यांची आहे. त्याच्या मागचं सुद्धा कारण फार मोठे आहे. 8 ही संख्या शास्त्रामध्ये फार विशेषत्वानं वापरली जाते आणि म्हणून 108 मण्यांची माळ, कोणती माळ? तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालणं हे अनिवार्य आहे. प्रत्येकाकरता ज्यानं भगवंताशी नातं जोडलंय त्याला ती 108 मण्यांची माळ घालणं हे कर्तव्य आहे. कारण बघा, जोपर्यंत ती माळ आपल्या गळ्यात येत नाही तोपर्यंत आमचा परमार्थ खऱ्या अर्थाने सफळ झाला असं सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल, जे माळ घालत नाही त्यांचा परमार्थ होत नाही का? होतो. जे माळ घालत नाही त्यांचाही परमार्थ होतो. कारण आमचे संत म्हणतात, मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो. पण मला सांगा, जो मनाचा निर्मळ आहे तो एखाद्या मोठ्या प्राण्याचा जीव घेईल का? घेईल का? नाही कळत तुम्हाला? जो मनाचा निर्मळ आहे तो एखाद्या मोठ्या प्राण्याचा जीव घेईल का? मग त्याला खायचंच नाही, मग तो गळा रिकामा ठेवेल का? नाही ना. हा, म्हणजे ती माळ गळ्यात घालणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती माळ आमच्या गळ्यात येत नाही तोपर्यंत आम्ही परमात्म्याशी जोडलो असं म्हणता येत नाही. समजा एखादी मुलगी 20-25 वर्ष आपल्या आई वडिलांचा संसार पाहते, ती विचार करते, आता मला सुद्धा माझ्या आईबाबांसारखा संसार करायचे आणि मला सुखाने संसार केला. माझ्या आईबाबांनी जसा केला मी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहील आणि त्यांच्यापेक्षा सरस करून दाखवेल. म्हणून तिनं काय केलं, आता संसार करायचे. पण संसार करायचा म्हटला, प्रपंच करायचा म्हटला की काही व्यक्तींची आपल्याला गरज असते ना. आई वडिलांसोबत कुठे प्रपंच होतो का? हा, प्रपंच करायचा म्हटला की सासू सासरे हवेत, नवरा हवा, धीर हवा, नणंद हवी. म्हणून तिनं काय विचार केला, म्हणे आता प्रपंच तर करायचंय, पण मग आता आपल्याला ही सगळी मंडळी लागेल, ही कुठून जमा करायची? मग तिने काय केलं, परमार्थ करायचा असेल तर गळ्यातल्या तुळशी माळेशिवाय साधकाचा परमार्थ होत नाही. म्हणून ती तुळशीची माळ गळ्यात घालणं कर्तव्य. आणि म्हणून पातिव्रत्येची खूण असणारी ही तुळस आमच्या परमात्म्यानं गळ्यामध्ये मिरवली. कारण या तुळशीची उत्पत्ती ही इथून तिथून कुठून झाली नाही. महाराज म्हणतात, वैकुंठाहूनी आणि धन्य तुळस माऊली. ही तुळस माता जी आहे ती वैकुंठाहून आलेली आहे आणि अशा त्या तुळशीचा महिमा हा अगाध असल्या कारणानं त्याला कोणत्याही प्रकारची उपमा देता येत नाही. तर मला सांगा, तुळस, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, ही रात्रंदिवस आपल्याला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करते. पण इतर कोणतं झाड आहे का जे रात्रंदिवस आपल्याला ऑक्सिजन देतं? म्हणजे या झाडाची किंवा या वनस्पतीची इतर कोणत्याही वनस्पतीबरोबर तुलना करता येत नाही. तसं या तुळशीचं महात्म्य जे आहे त्या महात्म्याचं इतर कोणत्याही महात्म्याबरोबर वर्णन करता येत नाही. याने इतका आधार या तुळशीचा महिमा असल्या कारणानं नाथ बाबा या तुळशीचा महिमा, धन्य तुळशीचा महिमा नाही अनेक उपमा या शब्दात त्या तुळशीचं महात्म्य वर्णन करतात. मग काही साधक मंडळी आमच्या नाथ बाबांकडे आली आणि विचारू लागली, महाराज तुम्ही तुळशीचा आम्हाला इतका महिमा सांगता, मग आता आम्ही या तुळशीबद्दल नेमकं काय करायला हवं? तर त्यांना अभंगाच्या द्वितीय चरणात प्रार्था काळ
प्रभातच्या समयाला जर आम्ही तुळशीचं दर्शन घेतलं तर काय होतं? घडता कोटी पुण्य यज्ञ. जर आम्ही प्रभात समयी तुळशीची आराधना केली, तुळशीचं आम्हाला दर्शन घडलं, तर आम्हाला कोटी पुण्य यज्ञाचं फळ प्राप्त होतं. आता मला सांगा, यज्ञ करणं सामान्य आहे का? हा, यज्ञ कशाला म्हणतात? कशाला म्हणतात यज्ञ? यज्ञ करणं सामान्य आहे का? आता यज्ञ करण्याकरता बरीचशी सामुग्री लागते. मला सांगा, आजची जेवणाची पंगत झाली, या सोहळ्यामध्ये किती माणसं असतील? दोन ते कीर्तना करता समजा 2 ते 2,500 लोक जेवणाकरता या ठिकाणी उपस्थित होती. पण आमच्या नागबाबांचं म्हणणं आहे, जे भोजन तुम्ही वाढता, जे जेवण तुम्ही बनवता, त्या भोजनाला भोजनत्व प्राप्त होण्याकरता त्यामध्ये तूप असणं गरजेचं आहे. जोपर्यंत जेवणावर आम्ही तूप वाढत नाही तोपर्यंत त्याला भोजन म्हणता येत नाही, असं मी सांगत नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला हवं होतं का? असं नाही, नागबाबा सांगतात वृथाधृती विण भोजन. महाराज म्हणतात तुपाशिवाय त्याला जेवण म्हणता येणार नाही, कारण तुपाशिवाय जेवण व्यर्थ आहे. पण 2 ते 2,500 माणसांना आम्ही जास्त नाही, 1 चमचा तूप सुद्धा पुरवू शकत नाही आजच्या काळामध्ये. कारण लोक घरामध्ये तूप असावं, कारण तूप म्हणजे सार आहे आणि सार म्हणजे परमात्मा आहे. घरामध्ये तूप असावं या उद्देशाने लोक आजकाल तूप टिकून ठेवतात, कारण काही गोष्टीच राहिला नाही ना, फार कमी झालं, म्हणून आजकाल तुपाची कमतरता आली. बघा, जर 2 ते 2,500 माणसांना आम्ही पंगतीमध्ये चमचाभर तूप पुरवू शकत नाही आणि यज्ञ करायचं म्हटलं तर त्या यज्ञामध्ये यज्ञ सुरू झाल्यापासून यज्ञ संपेपर्यंत अखंडपणे तुपाची धार सोडावी लागते. किती मोठी धार? किती मोठी धार? हत्तीच्या सोंडेतून जेवढा मोठा पाण्याचा झरा बाहेर पडतो, जेवढी मोठी धार बाहेर पडते तेवढी मोठी धार अखंडपणे कळतं ना. हा, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास अशी नाही, अखंडपणे यज्ञ सुरू झाल्यापासून यज्ञ संपेपर्यंत ती अखंड धार त्या ठिकाणी यज्ञामध्ये सोडावी लागते. मला सांगा, यज्ञाकरता जी सामुग्री लागते त्यातली एकच सामुग्री आपण पाहिली तर म्हणजे तूप. तेवढं तूप आणणं आपल्याला शक्य आहे का? नुसतं यज्ञामध्ये लागणारं तूप जर आम्ही आणू शकत नाही तर आम्हाला यज्ञ करणं शक्य आहे का? बरं, यज्ञ जरी आपण केला, मी आता म्हणत नाही तुम्ही करा, हा सांगते उदाहरणार्थ, जरी तो यज्ञ आम्ही केला तरी आमचा यज्ञ सफळ झाला की नाही हे आम्ही ठरवू शकत नाही. अर्थात आपला यज्ञ सफळ झाला की नाही आपण ठरवू शकत नाही. मग तो कसा ठरतो? ज्या वेळेला आपला यज्ञ पूर्ण होतो त्यावेळी स्वर्गामध्ये घंटा वाजली जाते. पण स्वर्गात जर घंटा वाजली नाही तर समजा आपला यज्ञ सफळ झाला नाही. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. पांडवांनी यज्ञ केला, किती मोठा यज्ञ केला. देशोदेशीचे राजे महाराज त्या यज्ञामध्ये उपस्थित होते, सर्व गुरुवरी त्या यज्ञामध्ये उपस्थित होते. इतकंच नाही, प्रत्यक्ष या विश्वाचं पालन पोषण करणारा परमात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांच्या यज्ञामध्ये पत्रावली उचलण्याचं काम करत होते. काय? आता आपल्याकडे पत्रावली उचलण्याचं काम कोणाला देतात? ज्याला काहीच काम नाही त्याला. हा काय? ज्याला काहीच काम नाही आपण म्हणतो बाबाचा बाकी काही जमत नाही निदान, म्हणजे ज्याला काहीच जमत नाही त्याला पत्रावली उचलण्याचं काम देतात. पण सगळ्या जगाचं पालन पोषण करणारा परमात्मा आमच्या पांडवांच्या यज्ञामध्ये पत्रावली उचलण्याचं काम करत होता. तरी सुद्धा यज्ञ सफळ झाल्यानंतर स्वर्गामध्ये घंटा वाजली नाही, अर्थात यज्ञ सफळ झाला नाही. अहो, स्वर्गातली घंटा सोडा, नुसता स्वर्ग कसा आहे हे सुद्धा आमच्या स्वप्नात येत नाही, तर स्वर्गात घंटा वाजणं काय दूर गेलं. हा, आपल्याला सर्वसामान्य यज्ञ करणं शक्य नाही. मग मला सांगा, यज्ञ करणं शक्य नाही, मग यज्ञाचं पुण्य प्राप्त करणं, हा, यज्ञच करता येत नाही तर यज्ञापासून आपल्याला पुण्य मिळवता येत नाही. पण तुळशी ही इतकी श्रेष्ठ आहे की जर तुम्ही वाचलेला तुळशीच्या नामाचा उच्चार केला, प्रातःकाळी उठून
तुळशी मातेचं दर्शन घेतलं तर कोटी पुण्य यज्ञाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. किती? एका यज्ञाचं, 2 यज्ञांचं नाही, 1000 2000 नाही, कोटी पुण्य यज्ञांचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. हे सामर्थ्य तुळशीच्या दर्शनामध्ये आहे. विठ्ठल बरं, तुळशीच्या दर्शनामध्ये हे सामर्थ्य आहे की त्या दर्शनाने आपल्याला कोटी पुण्य यज्ञाचं फळ प्राप्त होतं. पण कधी कधी दर्शन घेतलं पाहिजे? हा, सकाळी म्हणण्यापेक्षा त्याच्याही आधीच्या काळी. कोणत्या काळी? सकाळ आता वेगळी झाली आणि त्याच्या आधीचा काळ म्हणजे प्रातःकाळ. कधीपासून चालू होतो? बर, पहिल्या प्रहरात. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? जी सकाळची वेळ असते, पहाटेची वेळ असते, हा, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्या ब्रह्ममुहूर्ताच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या तुळशी मातेचं दर्शन घ्यायचंय. प्रातःकाळी दर्शन. आता मला सांगा, ब्रह्ममुहूर्ताच्या कालावधीमध्ये आपण कुठे असतो? कुठे असतो? आम्हाला रात्रभर झोप लागत नाही, नेमकं झोप लागायला जाते ती ब्रह्ममुहूर्ताच्या काळात, बरोबर ना? मग लोक म्हणतात, अहो रात्रभर झोपलो नाही, आता कुठे पहाटे जरा झोपलो आणि जणू काही साखर झोप लागली, हा गाढ झोपेत गेलो. कधी कधी झोप लागली? ब्रह्ममुहूर्ताच्या काळात. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या काळात ज्यावेळी आम्हाला दर्शन घ्यायला सांगितलं त्यावेळी आम्ही झोपतो, म्हणून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. संत म्हणतात की बाबांना तुम्हाला देवाला प्राप्त करायचंय ना, तर आता तुम्ही उठा, जागे व्हा. कधी जागे व्हा? त्या काळामध्ये जागे व्हा. इकडे काकडा करतात का? करतात? जोरात काकडा करतात? किती मालिका करतात? जाग जाग जगजोगी जाग जाग बोलती. आता जाग जाग बोलतात, पण कधी हो? उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली.
तुमची चौथी मालिका आरतीपर्यंत करू. असं नाही आता केलं म्हणजे ते सकाळी करायचं नाही. आज रात्री जेवले तरी सकाळी प्रत्येकाच्या नशिबात नसतं. लोकांना वाटतं काय पहाटे उठून मंदिरात जातात, नको तशी बडबड करत बसतात, काय ओरडतात. अहो पण त्या काकड्यामध्ये आनंद घेताना आम्हाला प्रत्यक्ष परमानंदाची प्राप्ती होते. ध्यानाच्या द्वारे त्या परमात्म्याची प्राप्ती करता येत होती. दुसरं युग आहे त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये श्रीरामाचा अवतार घेतला. बरं श्रीराम असे चालले का हो? श्रीराम आपल्या पोटी जन्माला यावे याच्या करता माता कौसल्या आणि दशरथानं काय केलं? त्या माध्यमाने त्या परमात्म्याला प्राप्त करता येत होतं. पण कलियुगामध्ये ही कोणतीच साधना आपल्याला करता येत नाही. मी सहज सांगते बरं का, कोणती साधना करता येत नाही. येतच वाचे वदत आहे तुळशी. जर तुळशीच्या नावाचा आम्ही वाचेने उच्चार केला तर आम्हाला अनेक प्रकारचे फायदे प्राप्त होतात. तुम्ही तुळशीच्या नावाचा उच्चार केला तर काय फायदे प्राप्त होतील? परमात्म्याने तसं सांगितलंय. परमात्म्याने तर तुळशीला इतकं अधिकारी केलंय, ज्याप्रमाणे परमात्म्याच्या नावाचं चिंतन केलं की परमात्मा आपल्याला काढून घेतो, त्याप्रमाणे ही तुळस परमात्म्यानं पाठीवरची खूण म्हणून आपल्या वेळात धारण केलेली आहे. आणि या तुळशीच्या नामाचा जर आम्ही अखंडितपणे उच्चार केला तर निश्चितपणानं आम्हालाही फायदे प्राप्त होतात. आणखी काय काय फायदे प्राप्त होतात? तर बरेचसे फायदे आहेत. आणि इतके फायदे असल्या कारणानं नाथ बाबा म्हणतात की आता तुम्ही काय करा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुळशी नामाचा छंद हो, तुळशी नामाचा छंद हो, घडता कोणती पुण्य यज्ञ घडता कोणती पुण्य
घातला, मनाला छंद लावला, निश्चितपणानं तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. काय असं त्या तुळशीमध्ये ती आपल्याला आनंद प्राप्त करून देईल. तुमच्या मनामध्ये जी जी तुम्ही इच्छा करता ना त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तिसरं चरण त्यासाठी होतं. त्या तिसऱ्या चरणात सांगितलेलं उत्तर अर्धात काय इच्छिले पुरवी मानसी आनंद प्राप्त होईल. का आनंद प्राप्त होईल? आनंद प्राप्त होण्याचं कारण माणसाला आनंद तेव्हा प्राप्त होतो जेव्हा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या मग आता दुःख व्हायला काही कारण असं सांगितलं नाही. जर तुम्ही तुळशी नामाचा निजछंद घेतला तर तुम्हाला सुख प्राप्त होईल असं ते म्हणत नाही. काय म्हणतात? एका जनार्दनी आनंद आणि आनंद या शब्दाला कोणत्याही प्रकारचा विरोधार्थी शब्द आनंद रे आज आनंद रे हे आनंद रे आज आनंद रे आनंद रे आज आनंद रे समाया अंतर्या ना परमानंद समाया अंतर्या ना परमानंद आनंदाची प्राप्ती झाली. आता होणं काही आता काहीच होणं शिल्लक राहिलं नाही. जो सुखी झाला त्याला कधीतरी दुःखी होण्याची वेळ आहे पण आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. आणि म्हणून आता आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. तुम्ही तुळशी नामाचा निजछंद घ्या मग तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. आनंद काय? कारण इच्छिली पुरवी मानसी मनामध्ये ज्या ज्या इच्छा केल्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण जर होतील मग आता काहीच शिल्लक राहत नाही म्हणजे आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल. या तुळशीनं काय काय इच्छा पूर्ण होतात? पूर्वीच्या काळी परंपरा अशी होती घरातली लोक सांगायचं तरुण मुलीला सांगायचे अगं त्या तुळशीवर निदान पाणी घाल. काय सांगायचे? मुलीला सांगायचे तुळशीवर पाणी का सांगायचे? हा नुसतं सुख नाही भेटणार सुखी करणारा मिळेल बघा. मुलींना तुळशीवर पाणी घालायला सांगायचे. त्या मुली तुळशीवर पाणी घालायच्या. योगायोगाने एखाद्या मुलीला जर चांगला नवरा मिळाला तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा तर मग लोक तिला म्हणतात काय ग कोणत्या तुळशीवर पाणी घातलं होतं? विचार करा नुसता जोडीदार मनासारखा मिळाला आम्ही विचारतो कोणत्या तुळशीवर पाणी घातलं होतं. जर आम्ही त्या तुळशीच्या नावाचा उच्चार केला जयघोष केला तर निश्चितपणानं आम्हाला सुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण होऊन आनंदाची प्राप्ती होणार आहे एवढं निश्चित. म्हणून तिचं नामचिंतन करावं.
तुळशीच्या नामाचा निज छंद घ्यायला सांगतात. एकच निज छंद शब्द पाहू आणि या ठिकाणी थांबू. निज छंद, निज शब्द कधी वापरला जातो? निज म्हणजे जवळ. आणि छंद कशाला म्हणतात? एखाद्या गोष्टीची आवड लागली आणि ती नुसती आवड लागणं वेगळं आणि आवड लागून ती गोष्ट वेडापिसं होऊन जाणं. आवड लागली, छंद लागला आणि आता ती गोष्ट करण्याकरता जीव वेडापिसा होतोय, मन राहत नाही. एखाद्याला नृत्याची इतकी आवड असते, एखाद्या ठिकाणी गाणं म्हणण्याची सुरुवात झाली, त्याला आवड असते, पण आवडीचं रूपांतर छंदात होतं आणि न राहून आपोआप पाय हल्ले जातात. त्या प्रकारे आपल्याला आवडीला तो छंद लागला पाहिजे. नुसता छंद लागला पाहिजे असं नाही, तो निजछंद लागला पाहिजे. आणि मग निजछंद लागून त्या तुळशीच्या नामाचा उच्चार केला की आम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. आणि ही आनंदाची प्राप्ती जे संत आम्हाला करून देतात, एकदा त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर तुळशी विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी ही हरिकीर्तनाची सेवा आयोजित केली. सेवेकरता बरीचशी श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहे. याच ठिकाणी याच जागेवर फक्त वेळ दिली होती. 2 वर्षापूर्वी कीर्तन करण्याचा योग आला. आज पुन्हा या ठिकाणी कीर्तनाचा योग आला. असो, कीर्तनाकरता बरीचशी मंडळी उपस्थित आहे. माझ्या मागे आपल्या भागातील कीर्तनकार उपस्थित आहे. नाव मला माहिती नाही, पण असो, नावापेक्षा पदवी मोठी आहे आणि म्हणून ताईंना धन्यवाद देते. आजचं विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी कीर्तनात टाळकरी असतातच, पण आज बाबा वासुदेवाच्या रूपाने कीर्तनामध्ये उभे आहेत, त्यांनाही धन्यवाद. विशेष पर्यावर तुळशीचा विवाह संपन्न झालेला आहे. सर्व टाळकरी वर्ग, सर्व गायक, दोनही मृदुंगाचार्य, त्या ठिकाणी कीर्तनाचं शूटिंग करणारे ते शूटिंगवाले जातात, त्यांनाही धन्यवाद. ज्यांनी माझा आवाज सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग ज्यांनी घडवून आणला. मागच्या वेळी आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी डोळस काकांनी कार्यक्रम दिला. आता ज्यांनी मला फोन केला त्यांचं नाव काय होतं? महाराजांनी कार्यक्रम दिला. काय होतं ना, इतर कीर्तनकार कार्यक्रम देणारा नेमकं कोणी ते जास्त लक्ष देतात, पण माझा विषय जरा वेगळा आहे. आणि आल्यानंतर ते इतक्या गडबडीत होते की आम्हाला जास्त वेळ बोलण्याची सुद्धा वेळ आली नाही किंवा जास्त वेळ बोलता आलं नाही. असो, कीर्तनाकरता ज्यांनी सहकार्य केलं सर्वांना धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग घडवून आणण्याकरता माझ्यासोबत आलेले आणि मला या ठिकाणी घेऊन आलेले माझे पती अविनाश महाराज शिंगोळे, त्यांनाही धन्यवाद. पण इथे घेऊन येण्याकरता त्यांचं सहकार्य आहे. मात्र हे कीर्तन 2 तास चालवलं याच्याकरता आतमध्ये माझ्या बाळाची काळजी घेणारे, एका बाजूला त्याचे काका आणि दुसऱ्या बाजूला माझे बाबा त्या ठिकाणी माझ्या 6 महिन्याच्या बाळासोबत आहेत. कीर्तन चालू करताना 5 मिनिटं थांबा असं म्हणण्याचं कारण 9 वाजून गेले असते तर थांबण्याची वेळ नव्हती. आज कीर्तन होईपर्यंत त्याला तिथे घरामध्ये ठेवलं आणि आपलं सर्वांचं जेवण झाल्यानंतर लगेच कीर्तनाला प्रारंभ झाला. त्याचं जेवण तसंच राहील. पण असो, देवाचं कार्य देव करून घेतो. 2 तास आता सवय झाली. कार्यक्रमाच्या माध्यमातून सवय होऊन जाते आणि त्या ठिकाणी बाळही सोबत आहे. सर्वांनी अतिशय सुंदर रीतीनं सहकार्य केलं. तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. जय विठ्ठल जय जय
गोपाल कृष्ण भगवान की जय, बोल कृष्ण माते की जय. एक मिनिट सर्वांनी जागेवरती बसा. धन्यवाद.